झेंडू बामची संपूर्ण माहिती व्हिडिओ संपूर्ण बघा। नमस्कार। तर आज मी तुम्हाला एका अशा प्रोडक्टबद्दल माहिती सांगणार आहे जे नॉर्मली सगळ्यांच्या घरामध्ये असतं किंवा नसतं, किंवा ते प्रोडक्ट बऱ्याच लोकांनी वापरलं सुद्धा असेल आणि बरेचदा लोक वापरतात सुद्धा। तर आज ज्यांना हे प्रोडक्टबद्दल माहीत आहे ते त्यांना तर माहितीच असेल, आणि ज्यांना नाही माहीत ते हे प्रोडक्ट माझा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच हा प्रोडक्ट वापरतील। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे झेंडू बाम। तर झेंडू बाम हा अगदी तुम्हाला सांगते प्रत्येकाच्या घरामध्ये असतो। झेंडू बाम आपल्या घरामध्ये का असला पाहिजे, कशासाठी असला पाहिजे आणि हा का वापरायचा असतो त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। झेंडू बाम फास्ट ॲक्शन, फास्ट ऑब्झर्वेशन, न्यू इम्पॉर्टंट नंबर 1। तर झेंडू बामबद्दल मी तुम्हाला काय सांगू, ज्यावेळेस तुमचं डोकं दुखतं किंवा तुम्हाला थोडीसं जेव्हा तुमचं अंग दुखतं काही काम केल्यावरती, किंवा तुम्हाला अशक्तपणा असतो काम केल्यानंतर काही कारणाने जेव्हा तुम्हाला असा थकवा येतो, त्यावेळेस तुम्ही डोक्याला जर झेंडू बाम लावला आणि अंग जर दुखत असेल तर झेंडू बाम लावला, पाय दुखत असतील तर झेंडू बाम लावला, तर खरोखर तुम्हाला एक 10-15 मिनिटातच रिलीफ भेटतं, आराम भेटतं। मी माझ्या घरामध्ये झेंडू बाम ठेवते। मला माहितीच आहे की अनेकांच्या घरीसुद्धा झेंडू बाम असतो। मला ऑनेस्टली रिव्ह्यू करावासा वाटला झेंडू बामचा, की झेंडू बामबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत। मार्केटमध्ये नवीन बाम आहे, सगळेजण आपापल्या परीने वापरतात, पण मला जेन्युइन रिव्ह्यू करावासा वाटला की झेंडू बाम खरोखर सुंदर आहे, चांगला आहे, इफेक्टिव्ह आहे। तर प्रत्येकाच्या घरामध्ये ॲटलिस्ट झेंडू बाम असणं गरजेचंच आहे, आणि ह्याची जी किंमत आहे ती 43 आहे। तर प्रत्येकाचे मी रिकमेंड करेल की झेंडू बाम हा प्रत्येकाच्या घरी इमर्जन्सीसाठी का नसो, पण झेंडू बाम हा असलाच पाहिजे। जर तुम्हाला माझी झेंडू बामबद्दलची माहिती बद्दल काही कळवायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर मला कमेंट करा की तुमचं मत काय आहे, आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।